सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला वेळच नाहीये. घर, काम, ऑफिस आणि या सगळ्यांमुळे दुर्लक्ष होतंय ते आपल्या शरीराकडे. आता यासाठी आपल्याला फार काही वेळ नाही काढायचा, तर त्यासाठी सुद्धा लाभदायक आहे तो म्हणजे योगा. तर या सर्वांबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपल्याच धन्वंतरी या कार्यक्रमात. नमस्कार, मी साक्षी पांचाळ स्वागत करते आपलं न्यूज अनकटच्या धन्वंतरी या कार्यक्रमात. धन्वंतरी नेहमीच आपल्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली निगडीत विविध विषय घेऊन येतो. मागच्या भागात आपण आरोग्य आणि सूक्ष्म व्यायाम तसेच उंची वाढवण्यासाठी अनेक आसनं पाहिले. या भागात देखील आपल्यासह मार्गदर्शनासाठी आपल्या सोबत आहेत सागर सर. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत करते आपल्या न्यूज अनकटच्या धन्वंतरी या कार्यक्रमात. आजच्या भागात देखील आपण आपल्या दैनंदिन जीवनात योगाला कसं समाविष्ट करू शकतो यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतील सागर सर. याबद्दल आपण प्रेक्षकांना काही माहिती द्याल का? बघा, आपल्याकडे टोटल 24 तास आहेत आणि 24 तासामध्ये जर आपण स्वतःसाठी अर्धा तास 30 मिनिटं तर 45 मिनिटं तरी मिनिमम आपल्याला द्यायलाच पाहिजे. खूप नाही पण एक बेसिक आपण सूर्यनमस्कार करू शकता, थोडेसे प्राणायाम करू शकता, थोडंसं चॅन्टिंग असेल ते करू शकता आणि स्वतःला रिलॅक्स करू शकता. आपण जर बघितलं तर प्रत्येक गोष्टीला एक मेंटेनन्स असतो, तसं आपल्या शरीराचा एक मेंटेनन्स आहे. हा मेंटेनन्स आपण जर पूर्ण केला की उर्वरित आपले 24 तास किंवा 23 तास हे चांगले जाऊ शकतात. तुम्ही जर बघितलं असेल जे मोठमोठे सेलिब्रिटी आहात, बिझनेसमॅन आहेत किंवा ऍक्टर आहेत, ही सुद्धा रोज स्वतःला वेळ देतात आणि ती उतारवयात सुद्धा फिट राहतात. उदाहरणार्थ अक्षय कुमार, शिल्पा शेट्टी, रामदेव बाबा, अमिताभ बच्चन ही आपल्या डोळ्यासमोरची उदाहरणं आहेत. म्हणजे स्वतःला जर तुम्ही वेळ दिला तर तुमचं शरीर चांगलं राहणार आहे, तुमचं मन चांगलं राहणार आहे आणि ज्यांचं मन आणि शरीर चांगलं त्यांचे रिलेशनशिप पण चांगले, म्हणजे तुमचं घर पण चांगलं, तुमचा जॉब आणि तुमचा बिझनेस पण चांगला. तर मनाला आणि शरीराला जर चांगलं ठेवायचं असेल तर रोज तुम्ही एक 40 मिनिटं तरी स्वतःसाठी दिले पाहिजे. अर्थातच. तर आजच्या या भागात आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये थोडे काही सोपे योगासनं कसं करू शकतो हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या योग सत्राला. चला तर आज आपण शिकणार आहोत उत्कट आसन. उत्कट आसन म्हणजे काय, तर आपल्याला शरीराची चेअर बनवायची आहे. कशी बनवायची ते सांगतो. सरळ उभं राहा, दीर्घ श्वास घ्या. हा तुम्हाला दिसेल म्हणून सोपं. दोन्ही हात असे करा सरळ, हँड स्ट्रेच अप आणि चेअर बनवा. टाचा वर पाहिजे. 10 पर्यंत श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार वापस यायचं आहे. आसनाचं नाव उष्ट्रासन. हे ज्यांना जमत नसेल त्यांनी दुसरं आसन सिंपल आसन करू शकता. दोन्ही गुडघे बेंड करायचे आहेत आणि दोन्ही पाय असे लावायचे आहेत. हे थोडं त्यातलं त्यात सिंपल आसन. यात तुम्ही बॅलन्स जर तुमचा होत असेल तर तुम्ही हे असे आसन करू शकता. नमस्कार. दोन्ही आसनांसाठी तुमच्या गुडघ्यांचं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. ज्यांच्या गुडघ्यांना त्रास आहे त्यांनी आसन करू नये. वापस येताना परत दोन्ही पाय जवळ आणायचे, हळुवारपणे उभं राहायचंय. आसनाचं नाव उष्ट्रासन. नेक्स्ट आसन. चला तर आसन आपण शिकणार आहोत. आसनाचं नाव आहे उग्र आसन. दोन्ही पायांमध्ये 2.5 ते 3 फुटाचं अंतर घ्यायचं आहे आपल्या बॉडीच्या लेवलनुसार, कम्फर्टनुसार. दोन्ही हात सरळ करायचे आहे आणि सरळ तुम्ही जायचं आहे. गुडघ्यात न वागता जा जा जा. जर तुमचा बॅलन्स नसेल तर तुम्ही हात खाली ठेवा. जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही जाऊ शकता. थोडं अजून पायात अंतर ठेवा, अंगुठे पकडा आणि डोकं खाली लावा. तुम्हाला वाटतंय अजून बॅलन्स तुमचा चांगला होतोय, करा. वापस येताना हळू सिक्वेन्स वाईज आणि हळूहळू 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 दोन्ही पाय वापस घेऊन या आणि उभं राहा. आसनाचं नाव आहे उग्रासन. खूप चांगलं आहे आपल्या ह्या थाय मसलच्या स्ट्रेचिंगसाठी, हॅमस्ट्रिंगसाठी. पण ज्यांचा बॅलन्स कच्चा आहे किंवा जी मोठी माणसं आहेत, स्पेशली गर्भवती लेडीजने हे आसन करू नये.
नमस्कार. आपण आता महादेवाच्या नावाचं एक आसन शिकणार आहोत. आसनाचं नाव आहे नटराज आसन, डान्सिंग पोज. सर्वप्रथम तुम्ही उभं राहायचं आहे. उजवा पाय तुमचा पाठीमागे जाईल. हळुवार गुडघ्यात न बेंड करता वापस घेऊन जा. त्याला पाठीमागे लॉक लावा आणि समोर बॅलन्स करत एक 10 सेकंद किंवा 10 ब्रिदिंग, एक इनहेल एक्झेल होल्ड करायचं आहे. बॅलन्स हवा आहे. सोडताना सर्वप्रथम हात सोडा, सरळ उभं राहा आणि खाली या. सेम अपोजिट पद्धतीने करणार आहोत. आसनाचं नाव आहे नटराज आसन. डावा पाय फोल्ड करायचा आहे, त्याला चांगलं पकडायचं आहे आणि समोर बॅलन्स करायचं आहे. 10 श्वास घ्यायचे. सरासरी 30 सेकंद ते 60 सेकंद हे आसन आपल्याला येता आलं पाहिजे. हळूवार सोडताना हात सरळ करा, सरळ उभे राहा आणि पाय सोडा. ज्यांना कमरेमध्ये थोडासा त्रास होतो या आसनामुळं, त्यांनी परत हळुवारपणे अशी 10 झोके खायचे आहेत, जेणेकरून तुमच्या जो कमरेला ताण आलेला आहे या ठिकाणी तो रिलीज होऊ शकतो. आसनाचं नाव आहे नटराज आसन. नमस्कार. आज आपण शिकणार आहोत सर्वात सोपं पण सर्वात उपयुक्त आसन, ते म्हणजे कटी चक्रासन. कटी म्हणजे कंबर आणि कंबऱ्यातून आपण घेणार आहोत चक्रासन. दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत. सरळ उभं राहायचं आहे. श्वास घ्यायचा आहे. तुमचा उजवा हात हळुवार घ्या. दुसरा हात तुम्हाला सपोर्टला पाहिजे असेल. ज्यांना कम्फर्ट नाही त्यांनी थोडंसं 2-4 इंच 2 पायात अंतर ठेवू शकता. हात सरळ करायचा आहे. हात वर जाताना तो त्या बाजूला खेचला जाईल. पूर्ण खेचायचा आहे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला हा प्रेशर आला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे आणि 10 पर्यंत असंच होल्ड थांबायचं आहे. खूप चांगलं आसन आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि परत वापस यायचं आहे. खूप छान. सेम अपोजिट आसन अपोजिट हाताने करायचं आहे. पोझिशन. श्वास घ्या आणि हळुवारपणे खेचत खेचत जायचं आहे. आसनाचं नाव आहे कटी चक्रासन. वापस यायचं आहे. खेचावरती, हळुवारपणे डाऊन. ही आसनांना तुमचा बॅलन्स पण हवा आणि दुसरी गोष्ट तुमच्या पायामध्ये ताकद हवी. हे जर असेल तर तुम्ही आसन खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. ज्यांना उभे जमत नाहीत ते भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकतात. नमस्कार. आता आपण शिकणार आहोत आसनाचं नाव आहे वक्रासन. उभ्या उभ्या वक्रासन कसं करणार, तर दोन्ही पायात तुम्ही अंतर घ्या. सोपी पद्धत जर पाहिजे असेल तर एक हात छातीवर, समजा उजवा हात डाव्या छातीवर आणि डावा हात पाठीमागून उजव्या स्कॅपुला बोनवर आणि असं फिरायचं आहे बघा. थांबायचं आहे. प्रत्येक आसन कमीत कमी 30 सेकंद ते 1 मिनिट थांबायचं आहे. परत खाली यायचंय. खूप प्रेमाने ट्विस्ट करायचंय. गुडघे सरळ, मान पाठीमागे ट्विस्ट करायचे आहे. हळुवार वापस यायचं आहे. ज्यांना अजून थोडंसं याच्यात ऍडव्हान्स करायचं असेल त्यांनी 2 पायात अंतर घ्या आणि एका साईडला टर्न मारा. किती टर्न मारू शकता तुम्ही. हात तुमचे एकदम सरळ पाहिजे. श्वास भरलेला पाहिजे. हळुवार वापस. सेम अपोजिट. वापस. या आसनांचा कालावधी मिनिमम 30 सेकंद तर 1 मिनिट जर असेल तर तुमच्या स्नायूंना चांगला स्ट्रेच भेटतो, रिब्सला चांगला स्ट्रेच भेटतो आणि तुमच्या जे काही पोटाचे स्नायू आहेत, आपण त्याला मराठीत आतड्या म्हणतो, यांना चांगला स्ट्रेच बसतो, जेणेकरून तुमचं डायजेशन चांगलं असतं आणि हा जो आपला कर्व आहे शरीराचा हा खूप चांगला राहू शकतो. चला तर आता आपण बघणार आहोत चक्रासन आणि हस्तपादासन. 2 आसन एकाच मुवमेंटमध्ये. विशेष करून सरळ उभं राहायचं आहे. उभं राहताना प्रत्येक वेळेस श्वास घ्यायचा आहे. मनाला आणि शरीराला पहिले तयार करायचं आहे. श्वास घेतलाय मी. 2 पद्धत आहे. ज्यांना बॅक पेन आहे किंवा ज्यांचा बॅलन्स जातो तर अशा लोकांसाठी कमरेच्या पाठीमागे बराबर इथं सेंटरला आपण जो कमरेचा पट्टा लावतो त्या ठिकाणी हात ठेवायचा आहे आणि श्वास घ्यायचा आहे. सरळ अप्पर पार्ट खेचून 10 सेकंद होल्ड करायचं आहे आणि हळुवारपणे हाताचा सपोर्ट घेत घेत
कंबर पाठीमागच्या दिशेने खेचलं जाणार आणि मान पुढच्या बाजूने खेचली जाणार। जितकं जाता येईल तितकं जा आणि अशा पद्धतीने थांबा। ज्यांचे हात खाली टेकत नाही ते झोका खाऊ शकता किंवा जितकं तुम्ही वाकू शकता तितकं वाका। एकच नियम आहे की गुडघे बेंड करायचे नाहीत। हा झाला सिंपल पद्धत। ज्यांना ॲडव्हान्स करायचं आहे की त्यांचा बॅलन्स चांगला आहे अशा लोकांसाठी, मुलांसाठी खूप चांगलं आहे। दोन्ही हात खेचायचा आहे, चक्रासन, खेचावरती आसनाचं नाव आहे हस्तपदासन। काय करायचंय, पहिले पाय टेकवा, तुम्हाला वाटत असेल तर अंगुठे पकडा, तुम्हाला वाटत असेल तुम्ही तळव्याच्या खाली हात ठेवा, जसे तुम्हाला सोपं वाटेल। हळूवार जायचे खाली आणि प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त खाली लॉक व्हायचा। ज्यांचे स्ट्रेचिंग नाही ते असे सपोर्ट घेऊ शकता आणि असं पण स्वतःला सपोर्ट देऊ शकता। हळुवारपणे यायचं आहे। ह्या आसनाचं वैशिष्ट्य असं आहे की तुमची फ्रंट बॉडी आणि बॅक बॉडीला चांगला स्ट्रेस देतो। पण ज्यांच्या कमऱ्यामध्ये स्लिप डिस्क आहे किंवा ज्यांना कमरेचे स्पेशली प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी हे आसन करू नये किंवा योग्य तो मार्गदर्शनाचा सल्ला घ्यावा। याचं कारण असं आहे, ज्यांच्या कमऱ्यात ऑलरेडी गॅप आहे आणि अशी जर लोक वाकली चुकीच्या पद्धतीने तर त्यांना नक्कीच त्रास होऊ शकतो। सध्या आपण विविध आसनं पाहिली, त्या आसनांचे फायदे काय आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत। तर आपण पहिलं जे आसन केलं त्याबद्दल अधिक माहिती द्या। आपण पहिलं आसन बघितलं ते म्हणजे आहे उष्ट्रासन। उष्ट्रासन हे आसन असं आहे की तुमच्या थाय मसलला खूप चांगली ताकद देतं। आजकाल जिम मध्ये एक नवीन फॅशन आले की आपण असे वजन उचलतो। ह्या वजनांपेक्षा जर तुम्ही स्वतः बॉडीचा आकार असा धरून राहिला तर नक्कीच तुमच्या पायांची म्हणजे थाय मसल गुडघ्यापासून तुमच्या कमरेपर्यंत चांगला प्रेशर येतो। दुसरं आसन आपण बघितलं ते म्हणजे साईड कटी चक्रासन। कटी चक्रासन म्हणजे कमरेपासून चक्र व्हायचं आहे, आपण ह्या पद्धतीने शिकलात तर ह्या आसनांमुळे तुमची जी साईड बॉडी आहे ह्या साईड बॉडीला खूप चांगला प्रेशर येतो, स्ट्रेचिंग भेटते आणि तुमच्या जो बॉडीचा शेप आहे ना हा खूप चांगला राहतो। तिसरं आसन तुम्ही बघितलं ते म्हणजे नटराज आसन, महादेवाचं आसन। ते ह्या पद्धतीचं, ह्या आसनांना जर तुम्ही बघितलं त्याच्यात तुमचा बॅलन्स पण वाढतो आणि तुमच्या थाय मसलची आणि शोल्डरची ताकद वाढते। चौथं आसन तुम्ही बघितलं ते म्हणजे शिवमुद्रा, जे आपण ह्या असं खाली बसलो होतो। याच्यात सेक्शुअल ऑर्गन आणि त्याच्या सराउंडिंगच्या मसलला खूप चांगला ताण पडतो, मसलला शक्ती भेटते, गुडघ्यांची शक्ती वाढते आणि तुमचा बॅलन्सही वाढतो। स्पेशल म्हणजे तुम्ही जर तुमच्या पायाचा तळवा बघितला, दिवसभर आजकाल खूप बुटं असतात पायामध्ये किंवा AC मध्ये तुमचे बुटं असतात, पाय थंड पडतात तर ह्या पायाची मसल अकडतात आणि लोकांच्या टाचा दुखणं, बोट दुखणं आणि पाय हा आपल्या शरीराचा आधारस्तंभ आहे, खालचा टाच, तर त्या टाचीलाही चांगला ताण भेटतो। यानंतर आम्ही बघितलं मॅडम कोणासन बघितलं आणि अजून 2 आसन बघितले, कटी चक्रासन बघितलं, वक्रासन बघितलं। तर ही जी आसनं आहेत या आसनाने स्पेशली तुमच्या मणक्यांना ताण भेटतो, दुसरं पायांची शक्ती वाढते आणि बॅलन्स वाढतो। ही जी आसनं आहेत ही सर्व वयोगटातील माणसं करू शकतात? नाही, सर्व वयोगटातली नाही। काही आसन, उदाहरणार्थ आता मी चक्रासन करतोय आणि हे जे मी खाली वाकतोय, आता अति सिनियर लोक असतील अशा लोकांनी आसनं करू नयेत किंवा प्रेग्नंट लेडीज असेल ती जर पुढे वाकली तर पोटावर दाब येऊ शकतो किंवा अनेकांचे ऑपरेशन झालेले असतात, अशा लोकांनी करू नये। पण मुलांसाठी माझी आसनं सर्वांसाठी आहेत, तरुणांसाठी, पण ज्यांना काही मेडिकल कॉम्प्लिकेशन आहेत अशा लोकांनी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्यायला हवा। नियमितपणे तुम्ही ही आसनं करू शकता। या योग सत्रात वेळ झाली छोट्याशाच विश्रांतीची। या उत्साहात आपण पुन्हा भेटणार आहोत, तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकटचा धन्वंतरी हा कार्यक्रम। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून
मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर धन्वंतरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजकालच्या दैनंदिन जीवनात लोक तासनतास ऑफिसमध्ये बसलेले असतात, त्यामुळे अनेक विकार होत आहेत. तसंच आपण तासनतास बसलेलो असतो, त्यामुळे पायांचे आजार होत आहेत, आपल्या हालचालीच होत नाहीयेत. पण यावर सुद्धा काही आसन आहेत, त्याबद्दल सर आपण काही माहिती द्याल? नक्कीच. संपूर्ण आसन हे तुमच्या फ्लेक्झिबिलिटीसाठीच असतात. तर आसनं काही मांडीसाठी आहेत, जी लोक जास्त करून बसलेली असतात. नुसते ऑफिसमधलीच नाही मॅडम, काही लोक ड्रायव्हर सुद्धा असतात किंवा अनेक लोकांची ड्रायव्हिंग खूप लांब लांब असते. आज पुण्याची ट्रॅफिक तुम्हाला माहितच असेल. तर अशा लोकांसाठी आपण कमरेला कसं मोकळं करता येईल, थाय मसलला कसं मोकळं करता येईल, सारखं गाडीचे क्लच दाबून तुमचे काप मसल कसे लॉक होतात त्यांना कसं मोकळं करता येईल, ह्या गोष्टी सांगू. कंबर आणि थाय मसल ह्या दोन गोष्टींचा मॅच होणारे आसन मी तुम्हाला दाखवू शकतो. आजकाल पाठीचा मणका, त्यामुळे मानेचा सुद्धा खूप जणांना त्रास होत आहे, त्यावर सुद्धा काही आसन आहेत? नक्कीच. आसनं तर भरपूर आहेत, पण तुम्ही कोणती करू शकता हे सर्वात महत्वाचं आहे. तर आता मी तुम्हाला काही आसनं दाखवणार आहेत, ती स्पेशली तुमच्या लोअर बॅक म्हणजे अप्पर बॅकची वेगळी आसनं आहेत, पण लोअर बॅकची, उदाहरणार्थ हा कंबर आणि कमरेपासून खाली बटक्स पर्यंत, गुडघ्यापर्यंत आसनाला स्ट्रेचिंग देणार आहे. अशी आसनं तुम्ही करू शकता. तर या सत्रात आपण आपली लवचिकता म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी काही आसनं पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार. आपण शिकणार आहोत आज वातायन आसन. खूप चांगलं आहे तुमच्या गुडघ्यांसाठी आणि तुमच्या स्पेशली हिप्ससाठी. तर उभं राहूयात, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, मनाला आणि शरीराला थोडंसं तयार करायचं आहे. मला निश्चित खात्री आहे तुम्ही याच्यापूर्वी सूक्ष्म व्यायाम केलेले असणार आहेत. उजवा पाय उचला, अर्ध पद्मासन स्टाईल म्हणजे उजवी टाच तुमच्या डाव्या पायाच्या जांघापाशी लागली पाहिजे. हळवारपणे वाकता वाकता बॅलन्स करायचा आहे, हळवारपणे वाकायचं आहे आणि गुडघा खाली ठेवायचा आहे. जर तुम्ही बघितलं तर कमरेला खूप चांगला ट्विस्ट आलेला आहे. दुसरी गोष्ट, उजवा पायाचा गुडघा आणि डावा पायाचा तुमचा हिपला प्रेशर आलेला आहे. बॅलन्स करायचा आहे. तुम्ही ॲडव्हान्समध्ये पण हे आसन करू शकता. 10 सेकंद पासून तर 30 सेकंद किंवा 1 मिनिटपर्यंत थांबायचं आहे. वापस येताना कोणताही झटका न देता हळवारपणे उठायचं आहे, पाय सरळ करायचा आहे. सेम अपोजिट, ज्यांच्या कोणत्या गुडघ्यांना त्रास असेल त्यांनी पहिल्यांदा गुडघ्याची फ्री मुवमेंटही करू शकता, अशी 10 वेळा, म्हणजे गुडघा लॉक होणार नाही. त्यानंतर गुडघा लॉक करायचा आहे. ज्यांचा बॅलन्स होत नाही त्यांनी असं पकडून केलं तरी चालेल. अदरवाईज नमस्कार मुद्रा स्टँडर्ड लेवलला हस्तपदासन करायचं आहे. सपोर्टनी पाय ठेवायचा आहे आणि बॅलन्स करायचा आहे आपल्या शरीराचा. प्रयत्न करा कमरेतून तुम्ही सरळ असाल. 10 सेकंद पासून तर 1 मिनिटापर्यंत तुम्ही हे करू शकता. प्रत्येक आसन करताना दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि दीर्घ एक्झेल करायचा आहे. हळवारपणे, कोणतीही घाई न करता. आसनांचा बॅलन्स जाण्याची शक्यता ह्या आसनामध्ये असते. आसनाचं नाव आहे वातायन आसन. तुम्ही बघितलं तर तुमच्या अँकलसाठी, गुडघ्यासाठी आणि हिपसाठी खूप चांगलं आसन. पण ज्यांच्या गुडघ्यांना इश्यू आहेत किंवा सेम जी लोक खूप जास्त स्थूल आहेत, सिनियर आहेत, ह्या लोकांनी करू नये. पण मुलांनी आणि तरुण लोकांनी नक्कीच हे आसन करावं. आसनचं नाव वातायन आसन. चला तर आता आपण काही आसनं शिकणार आहोत. ती मुलांसाठी, तरुणांसाठी आणि ज्यांना थाय मसल कमी करायचे आहेत, स्पेशली लेडीजसाठी आहे. प्रेग्नेंट लेडीजनी करू नका, पण ज्यांना प्रेग्नेन्सी करायचे आहे, म्हणजे ज्यांना फॅमिली प्लॅनिंग करतायत, त्यांनी बिफोर 6 मंथ ही आसनं नक्कीच केली पाहिजे. चला तर सगळ्यात चांगलं आसन स्ट्रेचिंगचं आसन. दोन्ही पायात अंतर ठेवायचं आहे. जी नवीन लोक आहेत ती चेअरचा, भिंतीचा किंवा आपल्या पार्टनरचा सपोर्ट घेऊ शकता. अदरवाईज 1, 2 तुम्ही हात असे ठेवा. सपोर्ट नसेल तर असं ठेवा. असे कमीत कमी तुम्ही 100-50 ही आसनं करू शकता. ताण द्यायचा असेल असं थांबा आणि हळवारपणे मोडायचा प्रयत्न करायचा आहे. खूप चांगला. एकदा ही बाजू झाल्यानंतर वापस या
दुसऱ्या बाजूला झुका, पाठीमागे हाताचा सपोर्ट घ्या आणि चांगला टर्न मारा. वापस. ह्या आसनानंतर आपण पाहणार आहोत सेम गुडघ्यापासून कमऱ्यापर्यंत दुसरं आसन आहे ट्विस्ट पोझिशन. आपण हे बघितलं होतं वीरभद्र, त्याच्या अपोजिट आसन. पीळ द्यायचं आहे शरीराला. सेम वापस. दुसऱ्या पद्धतीला वापस. तिसरं आसन पाहणार आहोत स्पेशली सेक्शुअल ऑर्गनच्या सपोर्टिंगला. गुडघ्याखाली टाच. हे जे आसन आहे हे असं थांबायचं आहे. हाताचा सपोर्ट द्या, गुडघे पाठीमागे प्रेशर द्या आणि मान पुढे. एक. ज्यांना जमत नाही त्यांनी हात खाली ठेवा. तुमचा गुडघा आणि सेक्शुअल ऑर्गन 90 अँगलमध्ये झालं पाहिजे. तुम्हाला वाटतंय तुम्ही चांगलं करू शकता, असं करा. तुम्हाला वाटतंय तुम्ही अजून चांगलं करू शकता, तुम्ही असं करा. 10 सेकंद पासून 1 मिनिटापर्यंत हे आसन तुम्ही करू शकता. हळुवारपणे वापस यायचं आहे. याच्यानंतर तुम्ही दुसरं आसन शिकू शकता. ज्यांना मांड्या कमी करायच्या त्यांच्यासाठी ही स्टाईल तुम्ही करू शकता. वापस. तुम्हाला अजून चांगलं पाहिजे थाय मसलसाठी बसा मस्तपैकी शिवमुद्रा आसन. स्ट्रेचिंग द्यायची आहे, सरळ बसायचं आहे, श्वास घ्यायचा आहे आणि हातांनी प्रेशर पाठीमागच्या बाजूने द्यायचं आहे. थकवा आलाय, परत सरळ व्हा, परत करा. आणि जी मुलं आहेत किंवा फ्लेक्झिबल शरीर आहे अशा लोकांसाठी आपण देऊ शकतो. पूर्ण स्ट्रेचिंग करा, पूर्ण स्ट्रेचिंग करा. हाताचा सपोर्ट घ्या. आसन करताना घाई करू नका. आसन करताना घाई करायची नाही. सोडा, किती सोडू शकता. हात पुढे ठेवा आणि अष्ट थांबा. खाली टेकायचं नाहीये. वाटलं तुम्हाला असं थांबा. जा अजून खाली आणि पाठीमागे थांबा. परत तुम्हाला यायचंय, परत सपोर्ट घ्या आणि परत थांबा. वापस येताना घाई करायची नाही. हळुवारपणे हळूहळू 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 वापस यायचं आहे. प्रत्येक आसन झाल्यानंतर गुडघ्याचं रोटेशन करायचं आहे, कारण गुडघ्यांना ताण आलेला असतो. व्यवस्थित पद्धतीनं. हा, तुम्हाला वाटतंय कमरेत त्रास झाला, अपोजिट टाच खाली ठेवायची आणि पाय मोकळा करायचा. थँक्यू. योगा म्हटलं की सर्वांना वाटतं हा किती अवघड विषय, पण आज सरांनी आपल्याला जी आसनं दाखवली ती इतकी सोपी होती की सगळेजण आरामशीर त्याला आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करू शकतात. अगदी खूप जणांना वाटतं की योगा म्हणजे खूप वेळ काढावा लागेल. तर सर, आपल्याकडे असाच काही अनुभव आहे का? नक्कीच मॅडम, रोजच्या जीवनामध्ये मी अनुभव बघतोच आणि माझा क्लास असल्यामुळे मला वेगवेगळ्या प्रकारची लोक येतातच. आता एक साधं उदाहरण सांगतो आत्ताच, की IT मध्ये जे बसून 8-8, 10-10 घंटे बसतात. अहो, सिनियर लोकांचं सोडा, तरुण मुलांचं सुद्धा आजकाल अंगठी सुद्धा हाताला लागत नाही. जर आपले अंगठी हाताला लागत नसेल तर आपला स्पाइन पाठीमागं ब्लॉक आहे, नर्वस सिस्टम ब्लॉक आहे आणि याच्यामुळे सायटिका सारखे कॉमन आजार आज लोकांना होत आहेत. सायटिका म्हणजे काय, तर तुमच्या पायांच्या नसा बंद पडणे आणि म्हणून चालायला सुद्धा त्रास होतो. अशा लोकांसाठी मी एक चांगलं सांगतो, 30 दिवस पासून तर 90 दिवसांपर्यंत तुम्ही एक ॲटिट्यूड ठेवा, एक जिद्द ठेवा. मला नाही जमलं तरी मला करायचं. लोक सोडतात. का सोडतात? 1 दिवस करतात, 2 दिवस करतात आणि जमत नाही म्हणून सोडतात. पण 90 दिवस जी माणसं रोज वेळेवर 1 तास स्वतःला देतात, ती माणसं मी शिकवलेले आसन पूर्णपणे करू शकतात. नक्कीच. म्हणजे जर आपल्याला योगा करायचा आहे तर तो फक्त 1 दिवस न करता आपल्याला नियमितपणे योगा करायला पाहिजे, तरच त्याचे फायदे तुम्हाला दिसतील. आशा करते की आजच्या एपिसोड मधून तुम्हाला देखील उत्साह आणि प्रोत्साहन मिळाले असेल योगाला तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करण्यासाठी. वेळ झाली एपिसोड मध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात याच उत्साहात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा न्यूज अनकटचा धन्वंतरी हा कार्यक्रम.